नमस्कार, आपण आलेलो आहोत या चांदवड तालुक्यातील मालसाने होने जा रहा है, गावाच्या संपन्न होने शिवारामध्ये जा रहा नमोकार तीर्थ है। और वसले इसके गेलेले आहे। पश्चात जो यहाँ पर मूर्तियाँ खड़ी की गई है, उन मूर्तियों का महामस्तकाभिषेक उपस्थितीमध्ये आने वाले 25 तारीख तक के संपन्न होगा। आप सभी से अनुरोध है कि इस कार्यक्रम में आप अवश्य पधारें। शासन प्रशासन ने इस कार्य के लिए भरपूर मदद की है। सभी शासन प्रशासन का और शासन प्रशासन के लिए जो हमारे चेयरमैन है भूषण जी काठीवाल इनका और हमारे प्रचार प्रसार समिति के जो चेयरमैन है पारस जी लोहाड़े इनका सभी का मैं यहाँ पर तहे दिल से धन्यवाद देता हूँ और पुनः आप सब लोगों को इस कार्यक्रम के लिए आमंत्रित करता हूँ। महाराष्ट्रातील नवे केंद्रीय मंत्रिमंडळातील मुख्य या ठिकाणी अधिकारी या ठिकाणी येणार आहेत, मंत्री येणार आहेत। कशा पद्धतीने हा कार्यक्रमाचा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमोकार तीर्थ हे भारतातच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये एक असं तीर्थ निर्माण झालेलं आहे की ज्यामध्ये इथे ज्या वास्तू निर्माण झालेल्या आहेत त्या अलौकिक आहेत। जसं की भगवंताचं समोशरण जे भारतामध्ये पहिल्यांदा 5.5 एकर भूमीमध्ये निर्माण झालेलं आहे, ज्याची उंची 108 फूट आहे आणि पूर्ण संगमरमर आतमधून आणि बाहेर त्याचप्रमाणे त्याचा जो सिलिंगचं काम करण्यात आलेलं आहे। तर जेव्हा लोक त्याला बघतात, आतमध्ये जातात, तर ताजमहलसुद्धा त्याच्या समोर फिका आहे या प्रकारचं एक समोशरण इथे निर्माण झालेलं आहे। त्याचप्रमाणे पंचपरमेष्ठी मंडप जो जवळपास 23,000 स्क्वेअर फीट पिलरलेस हॉल, तिच्यात 5 पंचपरमेष्ठीच्या खडगासन मूर्त्या ज्या देखील भारतामध्ये पहिल्यांदा इथे अवस्थित झालेल्या आहेत। अशा अनेक गोष्टी या नमोकार तीर्थवर निर्माण झालेल्या आहे आणि या नमोकार तीर्थमध्ये जवळपास 3,000 मूर्त्यांचं प्राणप्रतिष्ठा महोत्सव हा दिनांक 6 फेब्रुवारी 2026 ते 13 फरवरी 2026 या कालावधीमध्ये तो आयोजित केलेला आहे। नमोकार तीर्थ प्राणप्रतिष्ठा सोहळा ह्या कार्यक्रमाचे आमचे आचार्य देवनंदीजी गुरुदेव यांना नमन करतो। आणि हा कार्यक्रम ज्या पद्धतीने पूर्ण भारतामध्ये एक वेगळ्या पद्धतीने होत आहे त्याला सर्वप्रथम मी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो, आभार मानतो। कारण की आम्ही ज्या पद्धतीने ह्या नमोकार तीर्थचे आमचे जे गुरुद्वारे आहे त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर गेल्या फक्त 14 वर्षामध्ये एवढं मोठं प्रमाणामध्ये हा तीर्थ उभा राहिला। हा सगळ्यांसाठी आहे, हा एकमेव जैन समाजासाठी नाही सर्वांसाठीच आहे। आणि हा कार्यक्रम भव्य दिव्य व्हावा ह्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी खर्च केला, त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो। आणि हा कार्यक्रमाची रूपरेषा आमचे भारताचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत संतोषजी पेंढारी साहेब यांनी आपल्याला धार्मिक पूर्ण प्रक्रिया समजून सांगितली का कशा पद्धतीने हा सोहळा होणार आहे, कशा पद्धतीने हा कार्यक्रमाची रूपरेषा आहे, ह्या इथे काय काय होणार आहे ती सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे। त्याच पद्धतीने आपण जी माहिती विचारली का ह्या सोहळ्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब, त्याचप्रमाणे राज्यातील आणि देशातील राज्यपाल महोदय यांना पण आम्ही आमंत्रित केलेलं आहे। त्याच पद्धतीने आम्ही माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना सुद्धा आमंत्रित केलेलं आहे आणि अमित शहाजी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जेवढे भारतातले महत्त्वाचे लोक आहेत जसे की सरसंघचालक मोहनजी भागवत साहेब असतील, असे अनेक लोक ह्या कार्यक्रमाला येण्यास इच्छुक आहेत आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे का आपण ह्या धार्मिक कार्यक्रमाला यावं। त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रातील सर्व आमदार साहेब, त्याचप्रमाणे खासदार साहेब आणि प्रशासकीय अधिकारी, त्याच्यामध्ये कमिशनर साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील आणि पूर्ण टीम, ह्या टीमनी ज्या पद्धतीने आम्हाला मदत केलेली, सहकार्य केलेले, त्याचं आम्ही कितीही सांगितलं तरी त्याचं माफ होणार नाही। अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी प्रशासनाने साथ दिली, त्याबद्दल
मी त्यांचे या निमित्ताने आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो का आपण सगळा कार्यक्रम हा 6 तारखेपासून चालू होणार आहे, तरी ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं, आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, प्रसाद घ्यावा हीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना पुनःच एकदा ह्या कार्यक्रमासाठी येण्याची आग्रह विनंती करतो. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी